शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण 2026च्या कपाशी पिकाची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चांगलं उत्पादन देणाऱ्या वाणाची नक्कीच निवड करायची आहे. तर अशातच आपल्याला प्रश्न पडतो की आता मी यावर्षी 2026 मध्ये कोणत्या वाणाची लागवड करावी. आता कसं असते की सर्वच वाणं आपण स्वतःच्या शेतात लागवड करू शकत नाही. काही जे असतात ते आमच्या माध्यमातून तुम्हाला कळतात, ज्यांनी चांगलं उत्पादन दिलं आहे. काही जे वाणं असतात ते आम्ही देखील काही शेतकऱ्यांना विचारतो की मागच्या वर्षी तुम्हाला या वाणाचं कशा पद्धतीचं उत्पादन राहिलं, चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारं वाण होतं किंवा नव्हतं किंवा ते त्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला दिलं का. तर अशी काही देखील माहिती आम्ही जवळच्या शेतकरीकडून बांधवाकडून घेत असतो. आणि अशातच आज एका नवीन वाणाबद्दल म्हणजेच तुम्हाला माहिती द्यायची आहे, ते म्हणजे बायोसीड कंपनीचं 6001. आता हे वाण असं आहे की या वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे वाण जे आहे ते लवकर येणारं वाण आहे. साधारणतः 150 ते 160 दिवसात येणारं वाण आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमची जमीन काळी असो, भारी असो, मध्यम असो का हलकी असो, कुठल्याही पद्धतीच्या जमिनीमध्ये हे वाण अतिशय सुटेबल आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो, या वाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की रसशोषक किडीला अतिशय सहनशील असं वाण आहे. बोंडाचं जे वजन आहे ते 5.5 ते 6 ग्रॅम वजन आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळण्यासाठी मदत करेल. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे की 70 ते 75% पाच पाकळीचं बोंड आहे. त्यामुळे देखील आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन मिळण्यासाठी हे मदत करते. शेतकरी मित्रांनो, अनेक वैशिष्ट्य आहे या वाणाची. अतिशय चांगला परफॉर्मन्स जो आहे 2025 मध्ये शेतकऱ्यांना याचा वाणाचा लाभलेला आहे. आणि अशातच जे आहे ते आज यासाठीच मी तुम्हाला एका शेतकऱ्याची भेट करून देणार आहे. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत, जेणेकरून त्यांचा देखील अनुभव कसा पद्धतीचा राहिला या वाणाबद्दल तो देखील ते सांगतील. आणि नक्कीच आपल्याला 2026चा जर लागवडीचा निर्णय घ्यायचा असेल कापूस पिकाच्या, आणि त्यामध्ये जर कोणत्या वाणाचा निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच आपण बायोसीड कंपनीच्या 6001ला पसंती देऊ शकतो. यासाठीच आपण आज आमंत्रित करणार आहोत एक शेतकरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. माझं नाव अक्षय छगनसिंग चिटोरे. मी राहणार निंबोली, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर इथला रहिवासी आहे. तुम्ही मागच्या वर्षी बायोसीड 6001 या वाणाची निवड केली होती. लागवड केल्यानंतर तुम्हाला या वाणाचं कशा पद्धतीनं उत्पादन निघालं, उत्पादन किती निघालं, तुम्ही समाधानी आहात का या वाणापासून? मी खूप समाधानी आहे. मला 18 क्विंटल उत्पादन निघालं सर मागच्या वर्षी. आणि एका एकरात? हां, एका एकरामध्ये. आणि हे 3.5x1 या अंतरावर मी पीक लागवड केली होती. त्यामुळे माझ्या झाडांची संख्या जास्त बसली आणि 5 पाकळ्याचा बोंड असून बोंडांची संख्या जास्त होती. त्यामुळे मला उत्पन्न जास्त झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही 3.5x1 वर लागवड करून ते दाटीनी झाली का? नाही, ते उभं वाढते म्हणून ते दाटत नाही त्या कंपनीचं वाहन. अच्छा, बढिया. आणि तुम्हाला ह्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता? शेतकरी बंधूंना मी हेच सांगेल की मी मागच्या वर्षी बायोसीट 6001 या व्हेरायटीचं वाण लावलेलं होतं. मला स्वतः 18 क्विंटल उत्पादन झालं. त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधूंना सजेस्ट करतो की त्यांनीही यावर्षी 6001 बायोसीट या कंपनीचं वाण लावावं. फवारणी वगैरे तुम्हाला किती केली? फवारणी कमी झाली सर, कारण रस शोषक किडीसाठी म्हणजे आम्हाला काही दिसलं नाही असे कीटक, बोंडअळी वगैरे दिसली नाही. रस शोषक किडीसाठी ते सहनशील वाण होतं, म्हणून फवारणी कमी लागली आम्हाला. फवारणी कमी लागली. तर एकंदरीत तुम्ही या बायोसीड 6001 या वाणाच्या पासून समाधानी आहे? समाधानी आहे सर. या वर्षी देखील लागवड करणार? हो, या वर्षी देखील लागवड करणार. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच होता की काही शेतकरी बंधूंचे अनुभव जे आहे ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचले पाहिजे. यासाठीच आपण काही ज्या गोष्टी आहे ते या शेतकरी बंधूंना आमंत्रित करून तुमच्यापर्यंत हा अनुभव पोहोचला पाहिजे यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. तर बायोसीडचं 6001 हे जे वाण आहे एकंदरीतच चांगलं उत्पादन देणारं, लवकर येणारं वाण आहे. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधूंना यावर्षी विनंती राहील की यावर्षी तरी 1-2 पाकिटं जे काही आहे तुमच्या डेमोसाठी म्हणू शकतो आपण, तर ते आपण लावावी आणि लागवड करून जे आहे ते तुम्ही देखील पुढच्या वर्षी आम्हाला नक्की त्याचे अनुभव सांगा, जेणेकरून आपण आणखी नवीन वाणाची माहिती घेऊन येऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.